बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार. मनूचे वडील आणि आजोबा कुंभारकाम करतात. मनूही ही कला शिकतो आहे. कुंभारांच्या जगण्यातले छोटे मोठे आनंद, माती आणण्यापासून ते भांडी करण्यापर्यंत आणि शहरातल्या बाजारात जाऊन ती विकण्यापर्यंत करावे लागणारे कष्ट यांचे वेधक चित्रण या सुंदर कथेत ऐकायला मिळतं. बुलबुल शर्मा यांच्या या मोहक गोष्टीला शांती देवींनी मधुबनी शैलीतली चित्रं काढली आहेत. तर चला ऐकूया गोष्ट मनूच्या आनंदाचा घडा. ओरिजिनल स्टोरी मनू मिक्सेस क्ले अँड सनशाईन बाय दस्तकारी हात समिती. गोष्ट लिहिली आहे बुलबुल शर्मा, चित्रांकन शांती देवी, मराठीत अनुवाद संध्या टाकसाळे. प्रथम बुकसाठी गोष्ट वाचली आहे आसावरी दोशी. अंथरुणात पडल्या पडल्या मनूने दाराबाहेर बघितलं. सूर्य वरती आला होता. खरं तर यापूर्वीच उठायला हवं होतं, पण काल रात्री झोपायलाच उशीर झाला. मडकी भाजण्यासाठी कालच भट्टी पेटवली होती आणि भट्टी पेटवण्याचा दिवस म्हणजे घरातल्या सगळ्यांचाच प्रचंड कामाचा दिवस. मनूचे वडील आजोबा कुंभारकाम करत आणि मनूही तेच करणार होता. मातीची घाटदार भांडी, घडे, कुंभ, मडकी बनवायला बोटांमध्ये खूप कसब लागतं. पावसाळा म्हणजे कुंभारकामाला सुट्टी. भट्टी पेटवताच येत नाही. मात्र नुकताच पावसाळा संपला होता आणि आकाश अगदी स्वच्छ होतं. हा आठवडा भलताच मजेचा जाणार होता. आज मनू जाणार होता त्याच्या दादा आजोबांबरोबर नदीकाठी माती आणायला आणि आठवड्याच्या शेवटी बाबांनी त्याला शहरात न्यायचं कबूल केलं होतं, मातीची भांडी विकायला. जुजबी कुंभारकाम तर मनूला येत होतंच. खूप लहान असताना खेळायला म्हणून त्याच्या हातात मातीचा गोळा असे. आपल्या लहानशा मुठीत तो घेऊन हातात फिरवायचा. 3 वर्षांचा झाल्यावर त्याला त्या मातीच्या गोळ्याचा वाटोळा गोल चेंडू बनवायला सांगितलं जायचं. मग काय, रोज दुपारी शाळेतून घरी आल्यावर हेच चालायचं. एका मोठ्या पिंपळाच्या झाडाखाली मनू आणि त्याची 1 वर्षाने मोठी असलेली बहीण सुषमा दोघं बसून मातीचे गोळे बनवायचे. काही वेडेवाकडे बनायचे तर काही अगदी वाटोळे गरगरीत. मनूला उन्हाळ्यात असं मातीत हात घालायला आवडायचं. थंडगार वाटायचं. थंडीत मात्र तो त्यापासून लांब पळायचा. हां, त्यावेळी आईला खेळणी बनवायला मदत करायला त्याला फार आवडायचं. जाडा माणूस, उंचाडी बाई, कुत्री, हरणं, घुबडं, खेळण्यातली बैलगाडी असं ते काय काय छान छान बनवायचे. नुकतीच त्याच्या आईने एक सुंदर घंटा तयार केली होती, 4 फूट लांबीच्या मातीच्या दोरीसह. तेवढ्यात आईची हाक आली आणि मनू ताडकन अंथरुणातून उठून बाहेर जायला निघाला. जाता जाता मातीच्या धान्य साठवायच्या कणगीवर तो आपटणारच होता, पण थोडक्यात वाचला. अर्थात असं भांड्यांवर आदळणं त्याला काही नवीन नव्हतं म्हणा, कारण त्याच्या घरात भिंतीपासून पार छतापर्यंत विविध आकारांची आणि प्रकारांची मातीची भांडी ठेवलेली असायची. शिवाय चहा प्यायचे कुल्हड, फुलदाण्या, दही लावायची मडकी तिथे असत आणि एका कोपऱ्यात आईने बनवलेली सुंदर खेळणी. सणासुदीला त्यांच्या घरी येऊन लोक गणपतीच्या आणि लक्ष्मीच्या लहान लहान मूर्ती खरेदी करायचे. दिवाळीच्या दिवसात मनू आणि सुषमा यांनी बनवलेल्या छोट्या छोट्या पणत्यांचा ढीग लागलेला असायचा. मनूचे मित्र विचारायचे, मनू आम्हाला देणार ना तू पणत्या? म्हणून मग मनू नेहमीच थोड्या जास्त पणत्या बनवायचा. आपल्या हाताने तयार केलेलं काहीतरी मित्रांना भेट म्हणून देणं किती छान असतं नाही? हे सगळ्यांना जमत नाही बाळा. एका मातीच्या गोळ्यापासून इतक्या सगळ्या वस्तू बनवायला हातात जादू लागते, त्याची आई म्हणायची आणि त्याच्या हातात मित्रांना देण्यासाठी काही खेळणी ठेवायची. उन्हाळ्यात त्यांची झोपडी थंड असायची.
पावसाळ्यात मात्र वरच्या पत्र्यावर पाऊस एवढा काही वाजायचा की मशीनगनमधून फैरी झडत आहेत असं वाटायचं. हिवाळ्यात बाबा मातीची भांडी बाहेर नेऊन ती लाल तपकिरी गेरूने रंगवून चकाचक करायचे. बाहेर भट्टीत अनेक मडकी होती आणि ती ठेवायला आतमध्ये जागाच नव्हती. बाजारचा दिवस झाला ना की ती ठेवायला एक खोपटं बांधतो. मनू करेल मला मदत, आता मोठा मुलगा झालाय तो, हो की नाही रे मनू? त्याच्याकडे बघत बाबा हसत म्हणाले. मोठा मुलगा असं म्हणल्यामुळे मनू अगदी खुश झाला आणि त्याची छाती अभिमानाने फुलून आली. पाण्याची बादली उचलून तो झोपडीबाहेर तोंड धुवायला आला. कडुनिंबाच्या काड्या तोडून त्याने दात साफ करण्यासाठी त्या चावायला सुरुवात केली. त्या कडू चवीने त्याची झोप चांगलीच उडाली आणि त्याने खळखळून चुळा भरल्या. मातीच्या ताज्या वासाच्या कुल्हडमधून गोड चहा पिताना ती कडू चव पळून गेली. तव्यावरची गरम पोळी मनूने चहात बुडवून खाल्ली. तेवढ्यात आजोबांची म्हणजे दादांची हाक आली. लेकरा, चल लवकर, उन्ह तापायच्या आत निघायला हवं. दादांनी डोक्याला पांढरा फेटा गुंडाळला होता आणि त्यांच्या हातात फावडं होतं. त्यांचं वय झालेलं असलं तरी त्यांना गावातल्या इतर कुणाहीपेक्षा भरभर चालता यायचं. धान्य साठवायचं मातीचं मोठं रांजण म्हणजे कणगी ते इतकी चांगली बनवायचे की ते शिकायला लोक लांब लांबून त्यांच्याकडे यायचे. आजोबा इतरांना मदत करायला नेहमीच तयार असत. ही पोती घे आणि गाढवांच्या पाठीवर ठेव बघू, ते म्हणाले. सांभाळून, नाहीतर मागल्या वेळेसारखं गाढव लाथ मारायचं. सुषमा मोठ्याने हसत म्हणाली. मनूने पोती उचलली आणि तो गाढवाजवळ गेला. ते शांतपणे गवत चघळत होतं. थोडा वेळ दोघंही एकमेकांचा अंदाज घेत असल्यासारखे उभे राहिले. गाढवाने पापणीची उघड झाप करताच मनूने त्याच्या पाठीवर पोती लादली. गाढवाने एकदा आवाज काढला, थोडी चुळबुळ केली, पण लगेच ते पुन्हा गवत खाण्यात मग्न झालं. शाबास, टाळ्या वाजवत सुषमा म्हणाली. दादा आणि मनू लगेच निघालेच. आकाश छान गुलाबी केशरी रंगाचं होतं. थंड सुखद वारा चेहऱ्याला गुदगुल्या करत होता. गावाची वेस ओलांडून ते नदीकडे जायला लागले. वाटेत शेतकरी पिकांना पाणी लावत होते. कुणीतरी आवाज देऊन विचारी, काय गोविंदलाल, नदीवर मासे पकडायला का? अशा प्रश्नावर दादा हसत पण कुणाशीही बोलायला ते थांबत नसत. या मोसमात सगळेच कामात गुंतलेले असतात. झाडाखाली जेवायलाच काय थांबत असतील तेवढे, बाकी दिवसभर काम चालूच. थोड्याच वेळात ते नदीकाठी पोहोचले आणि मनू लगेच वडाच्या झाडाकडे पळाला. खूप उत्सुक डोळ्यांनी मान वर करून तो वर बघत काहीतरी शोधायला लागला. हो, ते होतच तिथे. 2 पिवळ्या चमकदार डोळ्यांनी मनूकडे बघितलं आणि एक भुऱ्या रंगाचं डोकं हलकंच खालीवर झालं. ते ठिपकेदार घुबडाचं पिल्लू जणू म्हणत होतं, ये मनू, माझ्या नदीवर तुझं स्वागत असो. मनू हसला आणि नदीच्या पात्राकडे पळाला. दादांनी तोवर माती खणण्यासाठी जागा शोधली होती. नुकताच पाऊस झाल्याने माती मऊ आणि खणायला जरा सोपी होती. फावड्याने सुरुवातीला उकरल्यावर मनूने हाताने त्यातले बारीक खडे वेगळे काढले आणि मातीचा ढीग केला. तो पुरेसा मोठा झाल्यावर माती पोत्यात भरायला लागला. सूर्य आता माथ्यावर आला होता. दोघंही घामाघूम झाले होते. चल, घडीभर बसू सावलीला, दादा म्हणाले. दोघं वडाच्या सावलीला बसले आणि मनूच्या आईने दिलेली भाकरी त्यांनी उघडली. खाणं संपतंय तोवर दादा काय म्हणणार हे मनूला माहीत होतंच. त्याप्रमाणेच ते म्हणाले, आय 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 ग, माझे पाय अगदी बोलायला लागले रे. मनू हसला आणि त्यांचे पाय दाबायला लागला. दादा, मला त्या नदीवरच्या भूताची गोष्ट सांगा ना. दादानी डोळे मिटले आणि हलक्या आवाजात ते सांगू लागले. मी जेव्हा लहान होतो ना, तेव्हा माती आणायला खूप लांब जावं लागायचं. रस्तेही चांगले नव्हते. एके दिवशी काय झालं, मातीचं ओझं लादलेलं गाढव मटकन खालीच बसलं. काही केल्या उठेना. आता काय करावं बरं? अंधारही पडायला लागला होता. तेवढ्यात अचानक एक माणूस आला.
त्याच्याजवळ मातीचं मोठं मडकं होतं. मी गाढवाला बरोबर उठवतो, पण माझी एक अट आहे. तुम्ही मला तुमच्याबरोबर गावापर्यंत घेऊन जायला हवं. मडकं डोक्यावर घेऊन तो म्हणाला. आम्ही तयार झालो. मग तो गाढवाच्या कानात काहीतरी कुजबुजला, मडक्यावर हाताने थापटलं आणि काय आश्चर्य, गाढव ताडकन उभं राहिलं. तो माणूस गाढवाच्या पाठीवर बसला आणि आम्ही निघालो. अजूनही मडकं त्याच्या डोक्यावरच होतं. गावात आम्ही शिरणार तेवढ्यात त्याने गाढवावरून खाली उडी मारली, पळाला आणि मडकं वाजवत अंधारात दिसेनासा झाला. गावातले लोक म्हणाले, तो आम्हाला मदत करायला आलेला ब्रह्मदेवाचा कुंभार होता. मनूने आजोबांचे पायाचे अंगठे हळुवारपणे ओढले. त्याला माहीत होतं की त्यानं तसं केलेलं आवडतं. दादा, आता मला ती ब्रह्मदेवाच्या मातीच्या अमृत कुंभाची गोष्ट सांगा ना. अरे चोरा, एक डोळा हळूच उघडून आजोबा म्हणाले. किती वेळा ही गोष्ट ऐकलीस? आज तू सांग, मी डोळे मिटून ऐकतो. मनूने सांगायला सुरुवात केली, जरा मोठ्याच आवाजात. हेतू हा की त्या घुबडाच्या पिल्लाला ही गोष्ट ऐकू यावी. एकदा देव आणि दानव म्हणजे राक्षस यांनी ठरवलं की दूधसागराचं मंथन करायचं. त्यांना अमृत हवं होतं ना, म्हणून त्यांनी एका लांब सापाची दोरी केली आणि एक मोठं कासव बनलं रवीचा दांडा. घुसळायला सुरुवात झाली आणि कित्येक वर्ष हे चालूच राहिलं. खूप प्रयत्नांनी शेवटी समुद्रातून एक एक चिजा बाहेर यायला लागल्या. सगळ्या इच्छा पूर्ण करणारा कल्पवृक्ष, कामधेनू, उडता घोडा आणि सगळ्यात शेवटी आलं अमृत. पण ते ठेवायचं कशात? मग ब्रह्मदेव पुढे आला आणि त्याने मातीचा सुंदर कुंभ म्हणजे मोठं भांडं बनवलं. तेव्हापासूनच माणूस भांडी तयार करण्याची कला शिकला. मनू थोडा थांबला आणि क्षणभराने म्हणाला, आजोबा, आपलं कुंभाराचं चाक म्हणजे सगळ्यात पहिल्या यंत्रांपैकी एक आहे ज्यात गतीतून मिळणाऱ्या शक्तीचा वापर केला जातो. दादांनी आश्चर्याने मान उचलून त्याच्याकडे बघितलं आणि म्हणाले, अरे, तुला कोणी सांगितलं हे? मनू हसला आणि त्याने दादांच्या पायाला गुदगुल्या केल्या. आमच्या शाळेतल्या बाईंनी सांगितलं. त्या असंही म्हणाल्या की कुंभारकाम ही जगातल्या सर्वात जुन्या कलांपैकी एक आहे. हजारो वर्षांपूर्वी जिथे लोक राहत होते तिथे खणलं तेव्हाही मातीचीच भांडी आणि खेळणी मिळाली. पहिली वीट कशी बनली, जमीन खणून खड्डा कसा केला, अशा बाईंनी वर्गात सांगितलेल्या गोष्टी खरं तर त्याला सांगायच्या होत्या. पण आजोबा उठायच्या तयारीला लागले. गाढवावर मातीची पोती लादून ते निघाले. जाताना मनूने पुन्हा घुबडाच्या पिल्लाकडे पाहिलं तेव्हा त्याने दोनदा डोळे मिचकावले. जणू काही म्हणत होतं, खूप माती आहे इथे अजून, लवकर ये परत. दुसऱ्या दिवशी शाळेतून परतल्यावर मातीतली ढेकळं फोडायला मनूने बाबांना मदत केली. नंतर ही माती एका मोठ्या चाळणीने चाळून त्यातले खडे बाजूला केले जातील. त्यानंतर त्याचे आईबाबा पाणी घालून ती माती चांगली मळतील. कधीकधी ती पायाने तुडवून मऊ करण्यासाठी सुषमा आणि मनू त्यात उड्या मारायचे. त्या चिखलात उडी मारली की चुबुक असा मजेशीर आवाज यायचा. त्याची मनूला अगदी गंमत वाटायची. मडकी बनवण्यासाठी माती नीट मळली गेली आहे ना, हे बाबा वारंवार हात लावून बघायचे. मग या तयार मातीचे मोठे मोठे गोळे करून ते ओल्या पोत्याखाली ठेवायचे. या मळलेल्या मातीतून रोज दादा आणि बाबा लहान गोळे तयार करून ते चाकावर ठेवत. चाक फिरायला लागे आणि अवघ्या काही क्षणात जादू झाल्यासारखं भांडं मडकं आकाराला येई. आत्ता तर तिथे होता मातीचा गोळा आणि आता बघितलं तर हे एक छान भांडं. मनू चाकावरचं काम शिकत तर होता, पण अजून इतकी सफाई त्यात आली नव्हती. त्याने केलेल्या भांड्यांची कधी मानच लांब व्हायची, कधी एका बाजूचा आकार बिघडायचा, कधी ती बुडावर नीट न बसता कोलमडून पडायची. सुषमाला मात्र मातीची सापासारखी लांब दोरी वळून ती पटकन गुंडाळत झक्कास भांडं करता यायचं, म्हणून मनूच्या या विचित्र आकारांना ती खूप हसायची. हां, खेळण्यातले प्राणी बाकी मनू छान करायचा आणि सुषमाला ते हवे असायचे.
आत्ता ही दिवाळीत सुषमाला भेट द्यायला म्हणून त्याने एक मोठं घुबड केलं होतं. पण ते गुपित होतं. सुषमानेही भावासाठी भेट म्हणून गाडी बनवली होती आणि ही दोन्ही खेळणी शेजारी शेजारी भट्टीत बसलेली होती. बाबांनीच भट्टी रचल्यामुळे त्यांनाच फक्त हे गुपित माहीत होतं. भांडी भाजायचा आवा किंवा भट्टी अजूनही तापलेलीच होती. ती थंड व्हायला आणखी 3 दिवस तरी लागतील. मग ती फोडायची. ताज्या भाजलेल्या मातीच्या भांड्यांचा वास मनूला खूप आवडायचा. पहिल्या पावसानंतर मातीचा जो वास दरवळतो ना, तसाच वाटायचा हा वास. भट्टी बांधणं हे तसं मुळीच सोपं काम नव्हतं. दादा आणि बाबांनाच चांगलं ठाऊक होतं ते. पहिल्यांदा ते जमिनीत उथळ खड्डा खणायचे. सगळी भांडी पूर्ण वाळल्याखेरीज ती भाजता येत नाहीत. जरासा ओलसरपणा राहिला तरी भट्टीला तडे जातात. भांडी पूर्ण वाळली आहेत अशी एकदा खात्री झाली की ती भट्टीत रचायची. मध्ये मध्ये वाळलेलं गवत, काड्या टाकायच्या. मग भांडी झाकली जातील एवढे शेणाच्या गोवऱ्यांचे तुकडे वर रचून भट्टीचं तोंड ओल्या मातीने लिंपून टाकायचं. 2 मुलांच्या छोट्या हातांनी ते हळुवारपणे लिंपलं जायचं. मग भट्टीभोवती गोल फिरत सुषमा गाणं गायची. मडकी भाजून निघू दे निघू दे, गूळ लाह्यांनी भरू दे भरू दे. मग आतून आई एका थाळीत गूळ आणून नैवेद्य दाखवायची. त्या दिवशी काहीतरी गोड असणं शकुनाचं मानलं जायचं. भट्टी थंड झाली की मडकी भांडी बाहेर काढली जायची आणि बाबा ती बाजारात विकायला घेऊन जायचे. आणि यावेळी तर त्यांनी मनूला बरोबर न्यायचं कबूल केलं होतं. तो आठवडा खूप हळू जातोय असं मनूला वाटलं. अभ्यासातही त्याचं मन रमेना. मोठ्या शहरात जायच्या कल्पनेत तो दिवसभर दंग राहू लागला. शाळेत 1 दिवस गैरहजर राहण्याची परवानगी बाईंनी दिली होती, पण एका अटीवर. त्याने आपल्या भेटीवर आधारित निबंध लिहायचा आणि वर्गात वाचून दाखवायचा. अखेर एकदाचा तो दिवस उजाडला. नवी मातीची भांडी आणि खेळणी 2 गाढवांवर लादून बाबा आणि मनू बसस्टँडवर निघाले. दोघांनीही झकपक कपडे केले होते. बाबांनी नवा पांढरा फेटा बांधला आणि मनूने शहरातली मुलं घालतात तसा पांढरा शर्ट, काळी पॅन्ट. ते कुठे चाललेत ते सगळ्या गावाला माहीत होतं. शेजारच्या गावात राहणारे मनूचे चुलतेही त्याच गाडीने बाजारात निघाले होते. ते गुरांना पाणी पिण्यासाठी मातीच्या मोठ्या द्रोणी बनवायचे. शहरात आता यात फुलझाडं लावतात, आपल्या पांढऱ्या मिशांना पीळ देत ते हसत म्हणाले. बस आली. गर्दी होती, पण त्यांनी भांड्यांची आणि खेळण्यांची बोचकी टपावर चढवली. बसने मोठा आवाज केला, गचका दिला आणि घर्र खर्र खुर्र करत ती शहराच्या दिशेने निघाली. खिडकीतून मनू बाहेर वेगाने मागे पडणारी खेडी, शेतं बघत होता. तिथल्या मुलांकडे बघून हात हलवत होता. एरवी तो आणि सुषमा बस किंवा रेल्वेत बसलेल्या लोकांकडे बघून हात हलवायचे आणि त्यांनीही जर उलट हात हलवला तर मजा वाटायची. तब्बल 5 तासांच्या प्रवासानंतर बस शहराजवळ पोहोचली. सगळे उतरून जाईपर्यंत दोघांनी वाट बघितली आणि मग टप्पावरून भांडी, मडकी, खेळणी यांची बोचकी उतरून घेतली. बरं तर बरं, काही तुटफूट न होता सगळं नीट राहिलं होतं. आता हे बाजारापर्यंत घेऊन जायला त्यांना 2 रिक्षा हव्या होत्या. बाबा म्हणाले, तू इथेच थांब, मी जरा रिक्षावाल्याबरोबर भाव ठरवून येतो. शेवटी खूप घासाघीस घातल्यावर रिक्षावाले तयार झाले. किती महागात पडतं हे सगळं. आधी बस, आता ही रिक्षा, जवळपास सगळे पैसे संपले आपले, बाबा म्हणाले. टेराकोटा आणि मातीच्या सर्व प्रकारच्या वस्तू विकणाऱ्या बाजारातल्या एका मोठ्या दुकानात ते पोहोचले. दुकानदाराने भांड्यांचे आणि खेळण्यांचे पैसे हातात ठेवले तेव्हा कुठे बाबांची चिंता दूर झाली. यावेळी चांगली विक्री झाली. सगळं विकलं गेलं. आणि मनूबाळा, तू आणि आईने केलेल्या खेळण्यांनाही चांगली किंमत आली बरं का. त्यांना आणखी सुद्धा हवी आहेत खेळणी. ते खुश होऊन म्हणाले, चल मनू, काहीतरी खाऊया आपण. एका दुकानात गरमागरम जिलबी आणि दूध मिळत होतं. मनूला तर इतकी भूक लागली होती की तो भराभर खायला लागला. त्याचवेळी नवलाईने तो आसपास बघतही होता. गर्दी, गाड्या, गडबड, कोलाहल, तो सगळा झगमगाट. मनूचं तर डोकंच भिरभिरायला लागलं.
थोडं इकडे तिकडे हिंडल्यावर ते एका जत्रेसारख्या दिसणाऱ्या प्रदर्शनाशी येऊन पोहोचले. प्रवेशद्वार दिव्यांनी झगमगत होतं. मनू हरखला, वडिलांचा हात खेचत पुढे धावायला लागला. शेकडो खेळण्यांची दुकानं, अनेक गमतीचे खेळ, खाऊचे ठेले. काय काय होतं तिथे. जत्रेच्या मध्यभागी एक मोठा पाळणा होता. बाबांनी त्याला थोडे पैसे दिले आणि मनू पळतच तिकीट खिडकीशी गेला. थोड्याच वेळात तो उंच उंच आकाशात होता, उडणाऱ्या पक्ष्यासारखा. बसस्टँडवर ते पोहोचले तेव्हा बराच उशीर झाला होता. ते दमले होते पण अगदी आनंदात होते. मनूच्या वडिलांनी मिळालेले पैसे मोजले आणि ते खुशीत हसले. अगदी खूप नाही, पण कुंभारकामासाठी चांगलं नवं चाक आणायला पुरेसे होते. आईला साडी, दादांना जॅकेट, मनू सुषमा या दोघांना नवे कपडे, अशी सगळी खरेदी झाली होती. बाबा, तुमच्यासाठी काय घ्यायचं? बसमध्ये बसता बसता मनूने विचारलं. तेव्हा ते म्हणाले, मला काही नको. बस अजून 1 तासाने सुटणार होती. मनूने ठरवलं की बाबांसाठी काहीतरी घ्यायचं. त्याच्याकडचे शिल्लक पैसे त्याने मोजले. त्याने फक्त पाळण्याचं तिकीट आणि बुढ्ढीचे बाल एवढंच तर खरेदी केलं होतं आणि आता 7 रुपये शिल्लक होते. सीटवर बाबा गाढ झोपले होते. मनू हळूच जागेवरून उठला आणि बसमधून उतरला. स्टँडजवळच्याच एका दुकानात तो पळत गेला. खुर्चीत डुलक्या काढणाऱ्या वृद्ध दुकानदाराला त्याने विचारलं, 7 रुपयांमध्ये काय येईल? माझ्या वडिलांसाठी काहीतरी घ्यायचंय. दुकानदार हसला आणि म्हणाला, काय आवडेल त्यांना? मला नाही माहीत, पण आम्ही कुंभारकाम करतो. मातीची भांडी खेळणी विकायला आज गावाकडून आलो होतो. तो विचारात पडला. बघू काय बरं देता येईल. कुंभार खूप कष्टाळू असतात. जादू असते त्यांच्या हातात. त्यांना जे काही हवं असेल, म्हणजे कप, बाऊल, खेळणी, अगदी टेबलसुद्धा ते स्वतःच बनवतात. आठवलं, छत्री. ती त्यांना नक्कीच उपयोगी पडेल आणि ती काही मातीची नाही करता येत. पण ती आहे 60 रुपयांना आणि तुझ्याजवळ तर आहेत फक्त 7 रुपये. आता काय बरं करावं? म्हातारा दुकानदार चष्मा नाकावर सरकवत म्हणाला, पैसे नाही आहेत माझ्याकडे तेवढे, पण मी त्या बदल्यात काही काम करू का? आमची बस सुटायला अजून 1 तास आहे. मनू म्हणाला. ती छत्री अगदी त्याच्या मनात भरली होती. उन्हात पावसात दोन्ही वेळी उपयोगी पडली असती. दुकानदार म्हणाला, ठीक आहे तर मग हे सगळं सामान सगळ्यात वरच्या खणात ठेवायला मला मदत करशील? मनू टुणकन उडी मारून कामाला लागला. वर ठेवायची ती पोती मुळीच जड नव्हती. नदीच्या काठावरची माती आणायची, ती मळायची, या कामांमुळे मनूच्या हाताचे स्नायू चांगले बळकट झालेले होते. अर्ध्या तासातच त्याने ते काम संपवलं. मग त्याने कागदी पिशव्या गोळा करून त्या नीट रचून ठेवायला मदत केली. बेट्या, आहेस लहान, पण चांगली ताकद आहे तुझ्या अंगात. ही घे तुझी छत्री, दुकानदार म्हणाला. आणि सांगू नको कुणाला, नाहीतर सगळेच यायचे छत्री मागायला. ही घे थोडी बिस्किटं, बसमध्ये तुला खायला होतील. मनू बसकडे पळाला आणि त्याने सीट खाली छत्री लपवली. या आवाजाने बाबा मात्र जागे झाले. अरे, हे काय आहे? अरेच्या, कोणीतरी छत्री विसरून गेलेलं दिसतंय. थांब, आपण ड्रायव्हरकडे लगेच देऊ. मनू काही बोलायच्या आतच ते दरवाजापर्यंत पोहोचले सुद्धा. ठेवा ठेवा, तुमचीच छत्री आहे ही, म्हातारा दुकानदार त्यांना म्हणाला. मनूच्या बाबांना छत्री आवडली की नाही हे बघण्यासाठी तो स्वतःच बसपर्यंत आला होता. अहो, तुमच्या या गुणी मुलाने तुमच्यासाठी घेतली आहे ती. चांगला ताकदवानही आहे तो. पुढच्या वेळी जेव्हा भांडी खेळणी विकायची असतील ना, तेव्हा माझ्याकडेच या सरळ. मनूने काय काय केलं हे ऐकल्यावर बसमधले सगळे लोक त्याच्याकडे कौतुकाने बघत बाबांना म्हणाले, इतका चांगला मुलगा मिळालाय तुम्हाला, खरोखर भाग्यवान आहात. बाबा हसत हसत मनूचं डोकं मायेने कुरवाळत राहिले. ते गावी पोहोचले तोवर पहाट झाली होती. एकच दिवस तर ते नव्हते, पण आपलं गाव बघितल्यावर मनूला मस्त वाटलं. धावतच आईजवळ जाऊन शहरात काय काय बघितलं हे तो सांगायला लागला. तेवढ्यात सुषमा उठली आणि दादाही बाहेर आले. चूल पेटवून त्यावर चहाचं आधण चढलं. स्वतःच्या हाताने बनवलेल्या भांड्यात केलेला चहा घेता घेता आकाश उजळलं. लाल गुलाबी रंगांची पखरण झाली. माती, पाणी, प्रकाश आणि अग्नी
यांच्यापासून घडे तयार करण्याच्या एका नव्या दिवसाला सुरुवात होत होती. तर मधुबनी चित्रांविषयी मधुबनी म्हणजेच मधाचं जंगल या चित्रशैलीचा जन्म बिहारच्या मिथिला भागातल्या मधुबनी जिल्ह्यात झाला. इथे आणि शेजारच्या दरभंगा जिल्ह्यात ती आजही काढली जाते. पूर्वी स्त्रिया सणाच्या दिवशी अशा रांगोळ्या काढत लग्नाच्या वेळी वराकडून वधूला जो सिंदूर पाठवला जाई त्या कागदावर या शैलीतली रेखाटनं असत. तसंच वधूच्या खोलीची भिंत अशी सजवलेली असे. प्रत्येक समूहाची म्हणून खास आपली शैली असली तरीही देवदेवता, पुराण काळातील प्राणी आणि वृक्ष, महाकाव्यांचे नायक नायिका आणि स्त्री पुरुष, समृद्धीची प्रतीकं, शेती, सृजन या गोष्टींमधून सगळ्यांनीच प्रेरणा घेतलेली दिसते. कशी वाटली ही आजची गोष्ट? लोककलेविषयीच्या अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी बुक्स दॅट स्पीक या आमच्या चॅनलला जरूर भेट द्या. हा आमचा चॅनल यूट्यूब आणि वेगवेगळ्या पॉडकास्टिंग चॅनल्सवर अवेलेबल आहे. आमची वेबसाईट आहे www.booksthatspeak.com. चला भेटूया मग पुढच्या गोष्टीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.